आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे रेवती जोशी यांनी. विधानसभेत दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी कामकाजाची सुरुवात सकाळी 9 वाजता विशेष बैठकीने झाली. त्यानंतर नियमित कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झालं. लक्षवेधी, सूचना, प्रश्नोत्तर, विधेयकं या शासकीय कामकाजासोबतच विरोधी पक्षांकडून सीमा प्रश्नासह कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांबाबत स्थगन प्रस्तावाचा उल्लेख केला. त्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. त्यातच काही महत्त्वाचं कामकाज गुंडाळण्यात आलं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. हीच आजच्या दिवसभराच्या कामकाजाची वैशिष्ट्य सांगता येतील. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 9 वाजता विशेष बैठकीच्या कामकाजाने झाली. यावेळी नांदेड इथल्या मुखेड तालुक्यात हंगरंगा आणि दापका या 2 गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांकडून झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी राजेश पवार यांची लक्षवेधी सूचना होती. त्यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महिनाभरात चौकशी करून कारवाईचा अहवाल प्राप्त होताच कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर सदर ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांबाबत येत्या एप्रिल महिन्यापर्यंत 13,400 पदं भरण्याची तयारी शासनाने केली असून त्याअंतर्गत 3 महिन्यात या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड इथल्या नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी त्याबाबत उच्चाधिकार समितीच्या अहवालावर मंजुरी देऊन अधिसूचना जारी करण्याची तयारी दर्शवली. राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथे कृषक जमिनी अकृषक दाखवण्याबाबतच्या तसंच गौण खनिजाच्या अवैध उपशाबाबतच्या लक्षवेधीवर प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की अवैध वाळू उपसा प्रकरणी राज्य सरकार येत्या 15 जानेवारीपर्यंत सर्वंकष धोरण जारी करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला वाळू माफियांपासून सुटका मिळेल. दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तसंच अन्य ठिकाणच्या शेती महामंडळाच्या जमिनी अतिक्रमणासह खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित केले होते. या विषयावर संबंधित सदस्यांना आमंत्रित करून माहिती उपलब्ध केली जाईल आणि प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली जाईल असं विखे पाटील म्हणाले. हरिभाऊ बागडे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथे देवगिरी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेत समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन केल्याप्रकरणी प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले की स्थानिक वर्तमानपत्रात त्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र एरवी छोट्या मोठ्या कारवाया करणाऱ्या प्रशासनाने त्यावर कारवाई केलेली नाही. महसूल मंत्री विखे पाटील यांनी उत्तरादाखल सांगितलं की उत्खनन केल्याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्याची घोषणा केली. त्याशिवाय उत्खनन केलेल्या जागेवर सपाटीकरण करून जमीन पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं. जळगाव जिल्ह्यातील मौजे सातोड इथे 44 हेक्टरच्या मुरुमाच्या डोंगरावर मागील अनेक वर्ष मुरुम गौण खनिजाच्या कोट्यावधींच्या चोरीबाबत चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधी सूचना दिली होती. त्यात 400 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या विषयावर विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा विखे पाटील यांनी केली. त्यानंतर डॉ. राहुल पाटील यांची लक्षवेधी सूचना शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन वाढीबाबत होती. मात्र मंत्री उपलब्ध नसल्याने लक्षवेधीचं कामकाज पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी केली. त्यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अन्य लक्षवेधी सूचनांचं कामकाज देखील मंत्र्यांच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भातील जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तसंच सीमा प्रश्नावर चर्चा घेण्याचं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याचं सांगितलं. मात्र पहिल्या आठवड्यात याबाबत काही कामकाज होऊ शकलं नाही. सीमाभाग प्रकरणी ठराव घ्यायचं ठरलेलं असताना अजून तो का आलेला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी हा मुद्दा उपस्थित करीत विरोधकांनी सभात्याग केला. अजित पवारांनी हा मुद्दा नियम 57 अन्वये उपस्थित करीत सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिलं. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांना बोलू देत नाही असा आरोप करीत ते आक्रमक झाले आणि जागा सोडून पुढे गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलू देण्याची विनंती केली. त्याला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारून परवानगी दिली. सरकारने सगळं कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा केली पाहिजे. संपूर्ण राज्य सीमावासियांच्या मागे ठाम उभं आहे ही भावना पोहोचली पाहिजे अशी भावना भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.
सीमा भागाची एक एक इंच जागा आपण लढवू, सीमावासियांच्या मागे ठाम उभे आहोत, बिलकुल मागे हटणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट केलं. ते म्हणाले की गुरु गोविंद सिंह यांच्या शहीद दिनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत. ते लवकर आले तर आजच किंवा उद्या हा ठराव घेऊ असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. या दरम्यान नियमाप्रमाणे कामकाज चाललं तेव्हा हेत्वारोप करणं योग्य नाही अशी समज अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना दिली. यानंतर मागील सप्ताहात निलंबित केलेले सदस्य जयंत पाटील यांचं निलंबन मागे घ्यावं अशी विनंती अजित पवारांनी केली. सरकारने समजुतीने भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री दिल्लीहून परत आल्यावर त्यावर निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यावर विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. त्यात मुंबईतील धोकादायक सेस इमारती पुनर्विकसित व्हाव्यात यासाठी त्यांनी कोर्टबाजी न करता पुनर्विकास करावा, अन्यथा त्यांना जबरदस्तीने रिकाम्या कराव्या लागतील अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केली. या संदर्भातील प्रश्न अमीन पटेल यांनी उपस्थित केला होता. दुरुस्ती मंडळाचं बजेट यावर्षी 100 कोटी इतकं करण्यात आलंय, पुढील वर्षी ते 200 कोटी केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. मुंबई उपनगरातील भाड्याच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी नव्याने नियमावली 3 महिन्यात तयार केली जाईल असंही फडणवीस यांनी जाहीर केलं. अमीन पटेल, अतुल भातखळकर, सदा सारवणकर, योगेश सागर आदींनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. मुंबईतील संरक्षण विभागाच्या जागेतील इमारती पुनर्विकसित करण्यासाठी संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, तसंच जुनी विकास पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी केली होती. वाढीव आणि अवाजवी वीज बिल देयक प्रकरणी वीज रिडिंग करणाऱ्या 76 एजन्सीज बडतर्फ करण्यात आल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. प्रशांत ठाकूर यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता. मीटर रिडिंगच्या 10,22,000 तक्रारी आल्या होत्या, त्या आता 2,72,000वर खाली आणल्या गेल्या आहेत असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारण्यात आल्याचं अध्यक्षांनी घोषित केलं. विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सिल्लोड कृषी प्रदर्शनात कोट्यवधी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न आणि राज्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयाने झाडलेले ताशेरे यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी गदारोळ झाला. सत्तार यांच्याबाबतचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्तार यांनी हेमा मालिनी यांच्यासह महिलांना अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचं सांगितलं. ते महसूल विभागाचे राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन त्यांनी खासगी व्यक्तीला देऊन 150 कोटींचा घोटाळा केलाय. उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा तातडीने घ्यावा अथवा त्यांची हकलपट्टी करण्यात यावी अशा मागणीवर पवार यांनी विधानसभेत लावून धरली. नियम 57 ची नोटीस देत ही मागणी केली. सत्तार यांच्यावर गुन्हाही दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली. आता त्यांना तातडीने पदमुक्त करण्यात यावं अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपाबद्दल खुलासा मंत्री महोदय करतील. सत्तार यांनी दिलेल्या निर्णयावर न्यायालयात आव्हान देण्यात आलं असेल त्याची माहिती घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. आपल्या काळातील एका मंत्र्यावरही असेच ताशेरे होते, मात्र कारवाई झाली नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सांगितलं. याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. मात्र विरोधक आक्रमक झाले. सत्तारांचा राजीनामा मागत जागा सोडून पुढे आले. घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी गदारोळात लक्षवेधी सूचनांची चर्चा अध्यक्षांनी पुकारली. एका बाजूला काही विरोधी सदस्य घोषणा देत होते तर दुसरीकडे त्यांच्यातील काही चर्चेत भाग घेऊन प्रश्न विचारित होते. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज पुकारलं. त्यानंतर विधेयकांचं कामकाज घेण्यात आलं. त्यात 3 विधेयकं पटलावर ठेवण्यात आली. त्यात महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022, स्वयंसहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022, अधिसंख्य पदांची निर्मिती आणि निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती सुधारणा विधेयक पटलावर ठेवण्यात आलं आणि गोंधळातच लोकायुक्त विधेयक वगळता अन्य 2 विधेयकांचं कामकाज पूर्ण करीत ती मंजूर करण्यात आली. त्यानंतर सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याबाबत ठराव गोंधळात मंजूर करण्यात आला. त्यानंतर गदारोळातच लक्षवेधींचं कामकाज पुकारण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृह आधी अर्धा तास आणि नंतर प्रत्येकी 15 मिनिटांसाठी तहकूब केलं. गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलंय. आता एका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहे विनय खरे आणि निवेदन केलं आहे रेवती जोशी यांनी. आता ऐकूया विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत विनय खरे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. राज्य विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचा आजचा दुसरा आठवडा सुरू झाला. सध्याच्या सरकारमधील कृषी मंत्री यांनी मागील सरकारमध्ये असताना न्यायालयीन आदेश डावलून गायरान जमिनी परस्पर विक्रीला दिलेल्या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातला.
एकूण सभागृहाचं वातावरण पाहून सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याची घोषणा केली. सकाळच्या विशेष सत्रात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या आपत्कालीन चर्चेच्या प्रस्तावावर तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. ही चर्चा नियम 260 अन्वये घ्यावी असा आग्रह शेकापच्या जयंत पाटील यांनी धरला. खरं तर हा विषय मुख्यमंत्री किंवा सभागृह नेत्यांनी मांडायला हवा असा सूर विरोधकांनी आळवला. मात्र विषय मांडणं महत्वाचं आहे, याबाबत मी पुढे निर्णय देते असं सांगत सभापतींनी चर्चेला प्रारंभ करण्यास सांगितलं. गटनेत्यांच्या बैठकीत सरकार पक्षाला ठराव आणण्याबाबत भूमिका मांडण्यास सांगितलं जाईल असं त्या म्हणाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चर्चेला सुरुवात केली. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज आपत्कालीन चर्चेला सुरुवात झाली. सदस्य उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दिक चकमक अनुभवायला मिळाली. मुख्यमंत्री शिंदे सध्या नांदेडला मराठवाडा कार्यक्रमात आहे. ते येताच त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. प्रारंभी यावरील चर्चा आपत्कालीन घ्यावी की नियम 260 द्वारे यावर उहापोह झाला. मुख्यमंत्री शिंदेंसह सर्वांनीच कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा, बोमई आणि इतरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे असं दरेकर म्हणाले. तर सर्वोच्च न्यायालयानं यावर निर्णय देईपर्यंत हा भाग केंद्रशासित करण्याची मागणी ठाकरे यांनी केली. सर्वांच्या भावना यात एकच असून मराठी भाषिकांना त्रास देणं थांबवावं. सीमावादावर मुख्यमंत्र्यांनी ब्र देखील काढला नसल्याचं टीकास्त्र सोडत 1 इंचही जमीन देणार नाही असं म्हणणाऱ्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांना ही मोगलाई वाटते का असा सवाल त्यांनी केला. 75 वर्षे उलटूनही हा प्रश्न सुटला नाही. एकाच पक्षाचं सरकार असल्यानं आता हा मुद्दा सोडवला गेला पाहिजे असं ठाकरे म्हणाले. काही ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला टाकला का? कठोर कारवाई का केली नाही अशी विचारणा त्यांनी केली. राज्याच्या एका मंत्र्यानं जन्म कर्नाटकात घ्यावा असं विधान केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्री शिंदे मराठवाड्याच्या एका कार्यक्रमात असल्यानं त्यांच्याविषयी काहीही बोलू नये असं बजावत त्यांच्याबाबत गैरसमज पसरवण्याचं काम चुकीचं आहे असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. इथे श्रेयवादाची लढाई सुरू असल्यानेच ही चर्चा उपस्थित झाली आहे असा आरोप करत सीमावासियांच्या विरोधात असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे, याकडे प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधलं. नियम 289 अन्वये विरोधकांनी आणलेला स्थगन प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याचं सांगत तो फेटाळून लावल्याचं सभापती गोऱ्हे यांनी जाहीर केलं. मात्र या विषयावर विरोधी पक्षनेते आणि इतरांना त्यांनी बोलण्याची संधी दिली. वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय आणि राज्याचे निर्णय समोर असताना मागील सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग केल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी विरोधकांनी केली. त्यासाठी त्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केली. तर सत्ताधारी सदस्यांनीही प्रत्युत्तर दिलं. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांच्याविषयी कडक शब्दात ताशेरे ओढत पदाचा दुरुपयोग केल्याचं निरीक्षण नोंदवलं. वाशिम जिल्ह्यातील धोडबाभूळ सरकारी गायरान जमीन 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा 150 कोटी रुपयांचा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याबाबतचा निर्णय आणि अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवूनही सत्तार यांनी सर्वांना डावलून निर्णय कायम ठेवला असं चर्चेत सांगण्यात आलं. बाळासाहेबांच्या हिंदुत्वानं प्रभावित झालेल्या या मंत्र्यानं जाता जाता फावडा मारल्याचा टोला अनिल परब यांनी लगावला. तर एकनाथ खडसे यांनी या मंत्र्यानं 15 कोटी रुपये वसुलीचे लक्ष विभागाला दिले असून कार्यक्रमासाठी विविध रकमेचे प्रवेश पत्रिका छापल्याचं सांगत याही प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. अखेर गोंधळामुळे कामकाज तहकूब केल्याची घोषणा सभापतींनी केली. दरम्यान प्रश्नोत्तराचा तास आणि 2 खासगी विद्यापीठ विधेयकं मंजूर करण्यात आली. या विद्यापीठ विधेयकात अंतिम मान्यता विद्यापीठ आयोग देणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बदलत्या काळानुसार ज्याच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील पूर्वानुभव असेल अशांना आगामी काळात विद्यापीठ करण्यास मान्यता मिळेल असं पाटील यांनी स्पष्ट केलं. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना 500 रुपये इतकी विद्यावेतन वाढ करण्याचं प्रस्तावित असून आगामी 3 महिन्यात अंतिम मंजुरी घेऊन ते लागू करण्यात येईल अशी घोषणा कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. बाळासाहेब पाटील आणि इतरांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते बोलत होते. सचिन अहिर, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, एकनाथ खडसे आदींनी उपप्रश्न विचारले. शासनाच्या औद्योगिक संस्थांमधून सुधारणा करण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून त्याची अंमलबजावणी 6 महिन्यात होईल असं मंत्री लोढा यांनी सांगितलं.
संभाजीनगर खुलताबाद इथं ट्रॉमा केअर सेंटर उभारणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव देण्याबाबत वारंवार कळवूनही दिरंगाई करणाऱ्या डॉक्टर शीलादकुमार जाधव या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केली. या परिसराच्या संभाजीनगर जवळ असल्यानं हे केंद्र निकषात बसत नाही, तथापि खास बाब म्हणून त्याला मान्यता देण्यात येईल, असं सावंत यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याची शिफारस करणारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडलेला ठराव आज मंजूर करण्यात आला. शासनानं मांडलेल्या या ठरावाला सभागृहानं मान्यता दिली, तर संभाजीनगर विमानतळ नामांतर ठरावाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगण्यात आलं. आत्ताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.